अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. भक्तांनो, विज्ञानाने हजारो मैलावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्याच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या, पण पृथ्वीवर असलेल्या माणसाच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे आरसे अजूनही तयार करू शकला नाही. आपली दृष्टी कितीतरी मैलावरच्या वस्तू बघू शकते, पण जे आपल्या सोबत आयुष्यभर आहे त्यात डोकावून बघू शकत नाही. प्रत्येक माणसांच्या स्वभावात थोडा बहुत प्रमाणात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाकं असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक कुरुक्षेत्र आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होतं. माऊली म्हणतात, अजस्त्र महासागरात विशाल अशा जहाजाला जलसमाधी देणारा धीर, गंभीर, शांत अशा हिमनगाला ओळखला का? नाही. पण जे जहाज आलिशान भव्य अशी विरुद्ध मिरवीत स्वतःची महत्वाकांक्षा आणि अति आत्मविश्वास घेऊन समुद्रामध्ये उतरून समोर येणाऱ्या प्रत्येक लहानसहान आणि क्षुद्र गोष्टीकडे नजरझाक करून पुढे जात असताना एका लहान हिमनगाकडून चितपट होतो, अशा जहाजाला इतिहास निर्माण करून देणारा हिमनग मात्र नावानिराळा राहतो. माऊली म्हणतात, श्रीमंतींना नावं ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर्ड लोकांना नावं ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नावं ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. दुसऱ्यांना नाव ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य बदलत नाही. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कडू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. माऊली म्हणतात, मंदिरावरील कळस कधीच गर्व करीत नाही की मी एवढा उंचावर आहे. त्याला माहिती असते त्याचं अस्तित्व मंदिराच्या पायऱ्यांवर आहे. भक्ताच्या येण्या जाण्याने पायऱ्या झिजलेल्या असतात. भक्त पायऱ्यांना हात लावून नमस्कार करतात आणि कळसाला लांबूनच नमस्कार करत असतात. लक्षात असू द्या, आयुष्य जगताना शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नावं ठेवायची नाहीत. कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली आहे पण तिनं काल आपल्या पायाला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची असते. फक्त तिची किंमत ही आपल्याला वेळ आल्यावरच कळत असते. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ होम होऊन केले तरी एक काही फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही. स्वामी भक्तांनो, जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशा स्थितीत दुःखी तुम्ही कधी होऊ नका. असे समजा की तुम्ही त्या किती भाग्यवान आहोत की योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे. त्याचे परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करा. माऊली म्हणतात, श्रीराम व्हायचं असेल तर फक्त हातात धनुष्यबाण घेऊन चालत नाही. त्यासाठी एकवचनी, एक पत्नी, एक बाणी राहावं लागतं. भेटणारं राज्य फक्त दिलेल्या वचनासाठी त्यागता यावं. ज्याप्रमाणे वानर जमा करून प्रभू रामचंद्रांनी लंका पेदली, तसंच असाध्य काम मिळून साध्य करता यावं. फक्त क्रांती नव्हे, ज्या दिवशी तरुण पिढी शांती, संयम, करुणा,
त्याग आणि प्रयत्न करायला शिकेल त्यावेळेस खरं रामराज्य येईल. जे लोक खाण्यात व करमणुकीत संशयशील आहेत, कामात संतुलित आहेत आणि ज्यांचा आळस आणि झेपेवर नियंत्रण आहे, ते योगाभ्यासाने सर्व दुःखी काम करू शकतात. जर तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणताही ग्रह, कोणताही नक्षत्र, कोणतीही वाईट शक्ती काही बिघडू शकणार नाहीत. त्यामुळे नको तिथे समोर जाऊन डोके आपटण्यापेक्षा स्वामींसमोर डोके टेका आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. स्वामी सर्व ठीक करतील, कारण त्यांची वचनच आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. निसर्ग ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पायाशी आपण आहोत. यापेक्षा आपले परभाग्य ते काय. लक्षात असू द्या, महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असले तरी त्या बाणांना दिशा ही कृष्णांची होती. महाभारत जर आजही घडते आणि तेही जगात, पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कोरावच करत आहेत. माऊली म्हणतात, माणसं काय बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलत राहणार. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. स्वतःची शक्ती खर्च न करता समोरच्याला झुंजवता आलं की राजनीती जमली आणि आपल्याला खेळवलं जाते हे समजून योग्य डाव टाकून पलटावर करता येतो, तेव्हा खरी राजनीती जगली. कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक झाला की माजते अराजकता व हैवानाचे राज्य. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन धावतो. बस हाच जीवनाचा गोडवा आहे. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही. असा हा 2 घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. तपस्व्यानापेक्षा योग्य श्रेष्ठी आहे. अनुभववादी लोकांपेक्षाही एक योगीला श्रेष्ठ समजले जाते. सकाम कर्म करणाऱ्या कर्मनिष्ठांपेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुन, तू योगी हो. समस्या आणि समाधान परस्पर पूरक संकल्पना आहेत. जिथे समस्या असते तिथे समाधानही असते. ज्याला संकटातही संधी शोधता येतात तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. यश मिळो न मिळो, समाधान मात्र अशा व्यक्तींना नेहमी मिळत जाते आणि मग आनंदासाठी धडपडावं लागतं नाही तर. कारण जिथे समाधान असेल तिथे आनंद हा असतोच. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कधीही कमी पडतो आणि जो दुसऱ्याचा वाचवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाचे वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, तुमच्या धर्माचा नाही. ज्यांची सुरुवात इनामदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची, ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे. तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही. जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते. जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते. ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो. खरं तर आयुष्याची गणितं बोटांवर सोडवणे इतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी व क्षणिक सुखांची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्यच. आणि संकटकाळी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचेही पुण्यच. माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हट्टवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खंडित पकडते की त्याने काहीही केलं तरी त्यामागे कमवलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्येच बदलत जाते. परमेश्वराची भक्ती सेवेने संपूर्ण साधून ज्यांचे मन
अभिव्यक्त झाले आहे. त्याला भय, वासना, आस्यशक्ती आणि सर्व भौतिक संगतीपासून मुक्तीच्या अवस्थेत देवतेच्या व्यक्तिमत्त्वाचे सकारात्मक वैज्ञानिक ज्ञान प्राप्तच होते. तुम्ही स्वतःची वाट निर्माण केलीत तर परमेश्वराजवळ, त्या सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ जाऊन पोहोचाल. पावलांपावलांनीच रस्ता तयार होतो. अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात. मार्ग सांगायला कोणी नाही आणि हातात नकाशाही नाही. चहूबाजूंनी उंचच उंच वृक्ष. केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता. तुमच्या या शोधामुळंच वाट तयार होत असते. स्वामी भक्तांनो, मोटारीतून जाऊन नारळाला डोळे असतात पण त्याला पाहता येत नाही. कपाळाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही. टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही. बाटलीला तोंड असते पण त्याला बोलता येत नाही. सुईला नाक असते पण तिला श्वास घेता येत नाही. कंगव्याला दात असतात पण चावता येत नाही. माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही. लक्षात असू द्या, चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही ज्यांना दुखवतात तेव्हा ते मोडत नाहीत, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या दोन गोष्टी माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यासाठी भागच पाडतात. स्वामी भक्तांनो, माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून तो माणसासारखा राहतो, तसाच जगतो आणि त्यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण तसाच करतो. तसाच म्हणजे माणसाला जसा घोड्याला लावतात ती झापडं मधून मधून दूर तरी केली जातात. माणसांची झापडं दूर कोण करणार? आज फुलपाखरू व्हायचं हे सुरवट्याने ठरवलं म्हणजे तो आपण स्वतःभोवती कोश निर्माण करतो, स्वतःला कैदीत बंद करतो. फुलपाखरू होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधानी समजायची. मग त्याचं आपोआप फुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो, त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय आपल्याला स्वीकारला जातो. जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्यांचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाती बनवू लागली. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होणार नाहीत. अट्टासाने जोपासायला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावना माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हारलो हे आयुष्यभर उमवत देखील नाही. वेळेने दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले. त्यापेक्षा मोठा गुरु कोणीच नाही. तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ते तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्या इतरांशी भले करण्याची ताकद आहे असे समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ते तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्धर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा. एखादी जात सोडायची म्हणजे माणुसकी सोडायची असं नव्हे. कोणतीही जात वाईट नसते. राजकीय धोरण बदललं की एखादी जात वाईट ठरते. माऊली म्हणतात, माणसाने प्रेम करण्यासाठी सतत असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आहे आणि माणसे वापरली जात आहेत. आपत्ती पण अशी यावी की त्यातही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगलं 2000 फुटांवर पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. नातं हे जगायला दाखवण्यासाठी नसतं, मनापासून ते सांभाळलं जातं. ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. जाळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्यांना शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ऊब हवी
का चटके हवेत हे ज्याचे त्यांनी ठरवायचं असतं. माऊली म्हणतात, लक्षात ठेवा, आपल्या आवडीप्रमाणे सत्य बदलत नाही. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तरी सगळे पूर्वज दिसतात, पण माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. काही सत्य तर आधीच माहिती असतात, फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात. समाजात असे काही दगड आहेत जे आपल्याला भांडायला लावतात, एकमेकांची डोकी फोडायला लावतात. नुकसान आपले होते, बर्बाद आपण होतो आणि दगड मात्र बाजूला होतात. माऊली म्हणतात, भाषा हे संवादाचे महत्त्व माध्य आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा, वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात. शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळलं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकला तरी तो त्याचं सरबत करून पितो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण हे सत्य आहे की एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. साधेपणा आणि गबाळपणा, विचारमुक्त, संपन्न आणि निबुद्धीने स्वीकारलेला सेवाधर्म, डोळस त्याग आणि खळचट अव्यावहारिकपणा त्यांच्या सीमारेषा फार सूक्ष्म असतात. विनोदी दृष्टीला त्या नेमक्या दिसतात. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलं हे डोक्यात घेऊन आयुष्यात तुम्ही पुढे जा. नियती एक महाग आत्मा या पृथ्वीवर पाठवते. आयुष्य नावाची बहुमोल जीव माणसांना बहाल करते. या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणसांची वेरी कशी होतात. निर्णय घेता न येणं ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे, परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकवीत नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही त्याला कृती करता येत नाही, आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही. हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही, कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगापर्यंत सारं जग त्याच्यासमोर नतमस्तक होणारं असतं. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, आज कळून चुकले, या जगात आपलं कोणीच नसतं. मनापासून जोडलेली अनोळखी नातं आयुष्यात शेवटी परकच ठरत असतं. उपकार केल्यासारखे वागतात काही लोक, प्रत्येक नातं मतलबीपणाचीच बळी ठरतात. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलेलं नातं एका गैरसमजामुळे धाग्यांसारखं तोडलं जातं. कितीही आपलं समजा, कुणी कोणाला शेवटी कोणीच कोणाचं नसतं. फुकट तलवारी देतील, फुकट भोंगे देतील, निवडणुकीत फुकट खायला देखील देतील, पण एका माणसाची म्हणता ते उत्तेजित परिस्थितीत कसा वागतो व स्वतःला कसा सांभाळतो या माध्यमातून साजरा केला जाऊ शकतो. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे लाखो लोक आहेत तिथे. लक्षात असू द्या, आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक मुहूर्त देखील असतो. मायामध्ये अडकलेल्या प्रत्येकाचा असा विचार आहे की तो स्वतंत्र आहे, परंतु प्रत्यक्षात तो निसर्गाच्या नियमांनी बांधलेलाच आहे. खरं बोलणाऱ्या माणसांच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणारा माणूस कोणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त भेटतात. कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशिबाचे चक्र कधी थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही. अवसर सगळ्यांना सारखाच आहे. जगात जेवढी लोकसंख्या आहे त्यातल्या प्रत्येक माणसांचा दिवस 24 तासांचाच आहे. निसर्ग भेदभाव जाणत नाही. माणसं भलत्यालाच भाव देऊन की जे मानतात. निव्वळ गुणांची पूजा करणं हे राजकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, युनियनवाले ह्यांना शक्य आहे का? पण भेद हा एकाच शब्दांवर राज्य चालवायचा
असल्यामुळं कोण भाव खाऊन जाईल हे कसं सांगणार. जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, अभक्ष्य भक्षण करतात, अपयपान करावंसं वाटतं. हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली, पण जीभ वाईट असते. संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या वेळासाठी असतं, पण उपकार आयुष्यभर राहतात. नदी नेहमी शांत असते आणि समुद्र खवळलेला असतो. तरी पुरामध्ये जास्त जीवितहानी नदी शेजारच्या लोकांची होते, कारण नदी शेजारची लोकसंख्या समुद्राच्या तुलनेत जास्त असते. म्हणून जरी नदी शांत असली तरी तिचा उपद्रव जास्त हानी करू शकतो. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्या जन्मभर तळतळीटीचे हप्तेच भरावे लागतात. स्वामी भक्तांनो, कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलेलो आहोत. हट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनांच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हारलो हे आयुष्यभर उमगतच नाही. लक्षात असू द्या, आपण स्वतःला काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टीचा आल्यावर थोडा पण परिणाम आपण होऊ द्यायचा नसतो. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की तुला हे कधीच जमणार नाही. कारण यशस्वी लोक आपल्याला निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. लक्षात असू द्या, खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात, पण त्याचा अर्थ प्रत्येकाला समजतो असं नाही. तो म्हणजे काही नाही. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसतो आणि जगणारा पाहावा लागतो, तेही डोकावून. आपल्या पिसाऱ्याचं कौतुक स्वतःसमोर कोणाला सांगता फिरतो का? लोकांचं त्याची योग्यता ओळखतात. आपल्या आयुष्यात रंग भरणाऱ्याचे आयुष्य रंगीत असले असे नाही, म्हणून आपले रंग जरा जपूनच बदलावेत. स्वामी भक्तांनो, असेच आपले संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.